वाढदिवस म्हटलं की केक, पार्टी आणि मित्रमंडळी. पण काही माणसे आपला आनंद वेगळ्या पद्धतीने साजरा करतात, जो इतरांसाठी प्रेरणा बनतो. असाच एक प्रेरणादायी वाढदिवस धारणी तालुक्यातील धारणमहू गावात साजरा झाला. उपसरपंच राजकुमार मालवीय यांनी आपला वाढदिवस कोणत्याही पार्ट्या न करता जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांसोबत साजरा केला. धारणी तालुक्यातील धारणमहू गावात एक वेगळाच वाढदिवस साजरा झाला. गावाचे उपसरपंच राजकुमार मालवीय यांनी आपला वाढदिवस केक कापून किंवा मोठ्या पार्ट्या करून साजरा करण्याऐवजी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबही सहभागी झाले होते. या खास प्रसंगी त्यांनी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके, पेन, पेन्सिल, टिफिन बॉक्स आणि स्कूल बॅग्स वाटून एक आनंददायी आणि प्रेरणादायी क्षण निर्माण केला. आदिवासी पांड्यांमधील या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थितांनाही समाधान मिळाले. तसेच मालवी यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि गावकऱ्यांना लाडू वाटून सर्वांनी एकच गोडवा अनुभवला. यावेळी हरिचंदन पटेल, सरपंच रामप्यारी मालवीय, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू जांभेकर यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. हा वाढदिवस केवळ एक सोहळा नसून समाजात एक नवा आदर्श निर्माण करणारा ठरला आहे. मालवीय यांनी केलेल्या कृतीमुळे समाजाला एक वेगळा संदेश मिळाला आहे. आपला आनंद इतरांसोबत, विशेषतः गरजू मुलांसोबत वाटून त्यांना एक आदर्श निर्माण केलाय.